जंगलात फिरताना मला अनेक चित्रविचित्र माणसांची गाठ पडली. त्यात भारतीय होते, अँग्लो इंडियन होते, युरोपियन होते, सगळ्या प्रकारची माणसं होती. जंगलात राहून माणसाचे व्यक्तिमत्व झळाळून उठते. तो जेवढे जास्त वास्तव्य जंगलात करतो तेवढे त्याचे व्यक्तिमत्व खुलून बाहेर येते. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे ह्यूज हेलस्टोन. उत्तर कोइंबतूरमध्ये निलगिरीच्या जंगलातून मोईर नदीच्या किनारी मोयार व्हॅली रँच नावाच्या त्यानेच बांधलेल्या सुंदर बंगल्यात तो राहत होता. ह्यूज एकमेव द्वितीय होता. आम्ही दोघे एकाच शाळेत शिकलो. तो स्कॉलर होता. शाळेतून तो लवकर बाहेर पडला आणि अत्यंत बुद्धिमान असल्याने त्याने अनेक उद्योग केले. त्याचे नशीब सुद्धा चांगले होते. तो ज्याला हात लावी त्याचे सोने होई. त्याने कमवलेल्या पैशाने त्याने मोयार नदीच्या किनारी जमीन घेऊन मोयार व्हॅली रँच नावाचे अद्भुत घर बांधले होते. त्याच्याकडे जगातले सर्वात उत्तम गन्स आणि फायर आर्म्स होते आणि त्याने त्यावर खूप पैसा खर्च केला होता. त्याच्याकडे असलेली एक .23 ची मोसार कंपनीची अष्टकोनी बॅरल असलेल्या रायफलवर त्याचे अत्यंत प्रेम होते आणि त्या रायफलने त्याने 9 हत्ती आणि 20च्या वर वाघ मारले असे त्याने मला सांगितले होते. पुढे त्याने ती रायफल माझ्या मुलाला डोनाल्डला भेट दिली. पण शब्दभर सांगतो, जगातले सगळे सोने जरी कोणी मला देऊ केले तरी मी माझी जुनी .405 रायफल, जिने गेली 40 वर्ष मला साथ दिली आणि जी माझी अत्यंत जीवश्च कंठ्याशी आहे, तिला मी कधीही अंतर देणार नाही. तर वळूया माझ्या कथेकडे. माझी कथा सुरू होते जेव्हा ह्यूजला एका गवताचा शोध लागला. ते गवत जेव्हा सुकते तेव्हा ते काडेपेटीमधल्या काडीपेक्षा कठीण होते व पटकन पेट घेते. त्यामुळे ह्यूजने अशा गवताची लागवड त्याच्या मोयार व्हॅलीमधल्या जमिनीत करायचे ठरवले आणि त्याच्या काड्यांनी एक काडेपेटीचा कारखाना काढायचे ठरवले. बाजारात उपलब्ध असलेल्या काडेपेटीच्या निम्म्या किमतीत ती विकता येणार होती. त्याने त्या गवताच्या सीड्स आणल्या. पहिल्या पावसाच्या आगमनाबरोबर त्या जमिनीत अतिशय उत्तम पद्धतीने कित्येक एकरात पेरल्या. त्याची जमीन अत्यंत सुपीक होती. त्यामुळे गवत 5 फुटापर्यंत वाढले. मी ते सुरेख गवत हवेबरोबर लहरताना माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. पण बघता बघता कालांतराने तेथे हरण, सांबर, चितळ व डुकरांचे कळपच्या कळप आले आणि त्यांनी गवत फस्त करायला सुरुवात केली. डुकरांनी तिथे जमिनीत बिळे तयार करून आपल्या पद्धतीने त्याचा अजून विध्वंस केला. त्यांनी इतकी भुयारे खणली होती व इतकी पैदास निर्माण केली होती की ह्यूज पुढे प्रश्न पडला की आपण काडेपेटीपेक्षा हॅम आणि बेकनचा कारखाना काढलेला बरा. त्याचबरोबर हरिण, सांबर, चितळे यांच्या बरोबरीने त्यांच्यावर धाव मारायला वाघ आणि बिबळे सुद्धा तेथे आले. खरं तर मला वाघ जास्त आढळले. मग ह्यूजने या सगळ्या गोष्टींची देखभाल करायला डिसोझा नावाचा एक मॅनेजर ठेवला. डिसोझा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मँगलोर येथून आला होता. त्याने ह्यूजला खूप सहाय्य केले कारण तो अत्यंत हुशार व मनस्वी होता आणि उडत्या पाखराची पिसे मोजण्यात पटाईत होता. तो एकदा मला म्हणाला, हे मालक कशासाठी अजून पैसा कमवायला पैसा खर्च करतात? खरं तर त्यांच्याकडे इतका पैसा आहे की ते नुसतं बसून आरामात आयुष्य जगू शकतात. पण त्यांना काडेपेटीचा कारखाना काढायचा आहे, बाबळेच्या झाडापासून दंतमंजन बनवायचे आहे, हत्तीच्या लेदीमधल्या बियाचे खत बनवायचे आहे, पाणी कुठे लागते ते शोधायचे मशीन बनवायचे आहे. काय काय करत असतात, काय चाललंय मला काही समजत नाही. आता खरं तर त्यांच्या मजा करायचे दिवस आहेत. इथं खूप सुंदर सुंदर मुली आहेत. मी त्यांना हे सांगितले तर ते माझ्यावरच चिडले आणि म्हणाले, डिसोझा, तुला एक स्वतःची बायको व अजून 3 बायकांबरोबर तुझे लफडे आहेत. एका लफड्यातून मी तुला नुकतंच वाचवले आणि तू मला यातच उडू पाहतोयस. पण या व्यतिरिक्त डिसोझा हा सज्जन माणूस होता, सरळ होता. त्याच्या निर्मळ हसण्यावरून हे जाणवत होते.
एके दिवशी डिसोजाला वाटले की आपल्या धान्याला मस्तपैकी डुकराच्या मांसाची मेजवानी करून द्यावी, म्हणून त्याने ह्यूजला आपल्या डुकराची शिकार करायला गन हवी म्हणून त्याची .12 बोरची बंदूक घेतली व तो जिथे गवत लावले होते तिथे गेला. तिथे भरपूर डुकरे आली होते हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले. तो फार लांब गेला हे नसेल, त्याला एक डुक्कर गवताआडून त्याच्याकडे बघताना दिसले. त्याने गोळी झाडली. डुक्कर धडपडले, पुन्हा उठले आणि पळून जाऊ लागले. डिसोजा त्याच्या मागावर निघाला. तेवढ्यात त्याला एक वेगळी गुरगुर ऐकू आली. तो दचकून मागे फिरला व त्याने ह्यूजला येऊन काय झाले ते सांगितले. ह्यूजने लगेच आपली एक मजबूत रायफल घेतली आणि तो व डिसोजा त्याने डुकरावर जिथे गोळी झाडली होती त्या ठिकाणी ते दोघे आले. ह्यूज आणि डिसोजा दोघांकडेही बंदुका होता. डिसोजा चुकून मागून त्यालाच गोळी घालायचा म्हणून ह्यूजने त्याला परत पाठवले व मागे जाऊन वाट पाहायला सांगितले. ह्यूजला कुठेही मेलेले डुक्कर दिसले नाही. बहुतेक वाघ त्याला घेऊन गेला असावा. दबलेले व तुटल्या गवताचा माग काढत ह्यूज पुढे जाऊ लागला. एक 100 यार्डावर गेला असेल नसेल तोच त्याला गुरगुर ऐकू आले. वाघ तिथेच आपल्या भक्ष्यावर धाव मारत होता. ह्यूज तसा अनुभवी शिकारी होता, त्यामुळे तो न घाबरता पुढे जाऊ लागला. तो जसा पुढे जाऊ लागला वाघाची गुरगुर वाढू लागली. ह्यूज सावध झाला. त्याला कल्पना आली आता कोणत्याही क्षणी तो वाघ पुढे येऊन हल्ला करायची शक्यता होती आणि झालेही तसेच. त्याला गवत हलताना दिसू लागले. वाघाने पुढे येत त्याच्यावर झेप घेतली. ह्यूज क्षणभर थांबला. त्याने नेम धरला. वाघाचा चेहरा नीट दिसायची त्याने वाट बघितली. त्याला तो दिसला आणि त्याने गोळी झाडली. आणि इथेच तलवडीच्या नरभक्षकाचा जन्म झाला. ह्यूजची गोळी वाघाच्या तोंडावर लागली. वाघ खरं तर थांबायला हवा होता, पण त्याच्या गतीमुळे आणि त्याने घेतलेल्या झेपेमुळे हवेतच त्याने कोलांटी उडी मारली. ह्यूज पासून काही अंतरावर तो जमिनीवर पडला. ह्यूजने रायफलचा दुसरा शॉट घेण्यासाठी बोल्ट सरकवला, पण दुर्दैव मॅगझीन जाम झाली होती. त्यामुळे त्याने अगदी योग्य निर्णय घेतला. त्याच्या पुढे जो एकच पर्याय होता त्याने तो अवलंबला. ह्यूज मागे वळला आणि पळू लागला. वाघ एकतर तात्पुरता आंधळा झाला असावा किंवा तो खूप जखमी झाला असा. त्यामुळे त्याने ह्यूजचा पाठलाग करायचा नाद सोडून दिला. तो तिथेच वेदनेने गडाबडा लोळू लागला. नख्यांनी जमीन उतकरू लागला. दिसेल ते गवत चावू लागला. इकडे ह्यूज बंगल्यात गेला व त्याने दुसरी रायफल घेतली आणि तो पुन्हा वाघाचा समाचार घ्यायला त्याच ठिकाणी आला. डिसोजा त्याला काय झाले विचारत त्याच्या मागे धावला. ह्यूज तिथे आला. वाघाचा पत्ता नव्हता. हळूहळू इकडे तिकडे बघत तो पुढे जाऊ लागला. ठिकठिकाणी रक्ताचे डाग व वाघाच्या तोंडातून गळालेली लाळ हे दर्शवत होती की त्याच्या तोंडाला जबरदस्त जखम झाली आहे. इथे दोन परस्पराविरोधी मत पडतात. एक मत असे की जखमी झालेल्या वाघाच्या मागे लगेच जाऊ नये व दुसरे मत त्याला सावरायला वेळ देऊ नये. मी कोणत्याही मताची भलावण करणार नाही. दोन्ही आपापल्या जागी बरोबर पण आहेत आणि चूक पण आहेत. ह्यूज दुसऱ्या मताला मानणारा होता. तो लगेच त्या जखमी वाघाच्या मागावर निघाला. आता रक्ताचा माग त्याच्या शेतातून जंगलात गेला होता. डिसोजा त्याच्या मागे बंदूक घेऊन चालला होता. पुढे एका उतारावर वाघ थोडा विसावलेला त्यांना दिसला आणि त्याच्यानंतर तो पुढे निघाला होता. तो इथे विसावला होता याचा अर्थ अति रक्तस्रावाने तो अशक्त झाला होता. तो जवळपासच असायची शक्यता होती. आता झाडी दाट झाली होती व त्यांना अधिक सावध राहायला हवे होते. कुठूनही तो त्यांच्यावर हल्ला करू शकत होता. आता रक्तस्राव कमी झाल्यासारखा दिसत होता. माग आता खडकाळ भागातून जात होता जिथे पगमार्क्स दिसणेही मुश्किल होते. रक्ताचे 1-2 थेंब अधूनमधून आता दिसू लागले होते. नंतर पुढे तेही बंद झाले. काही अनभेद्य कारणामुळे मुदनियारचे ते जंगल म्हणजे आता जिथे ह्यूज माग काढत होता ते मैसूरच्या टिपू सुलतानाच्या जमान्यापासून आसपासच्या जमातीसाठी एक गूढ वलय बनून राहिले होते. त्यामुळे ह्यूजला पुन्हा येऊन वाघाचा माग काढणे कठीण जाणार होते.
त्या भागाची त्याला फारशी माहिती नव्हती, ना तिथे त्याच्या ओळखीचा कोणी माहितगार होता. त्यामुळे ह्यूजला तेथेच थांबणे भाग पडले. मुदनियार पासून 2 मैलावर तालाई मलाई नावाचे एक गाव होते, जिथे ह्यूजची जमीन होती. त्यानंतर 2 महिन्यांनी एक व्यवहार तिथे झाला. एका माणसाने आपल्या शेजाऱ्याकडून एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. म्हणजे व्यवहार नक्की झाला होता व त्याच्या कागदपत्राची पूर्तता करणे व अधिकृत अधिकाऱ्यासमोर पैसे देणे तेवढे बाकी होते. आता हा व्यवहार करायला सब रजिस्ट्रारचे ऑफिस तेथून मुदियानूर पासून 7 मैलावर असलेल्या तळवडीला होते. खरीददार व मालक असे दोघेही तलाई मलाईवरून पैसे घेऊन निघाले. त्यावेळी त्या जमिनीची किंमत होती फक्त 400 रुपये. चालत 9 मैलाचे अंतर पार करून ते तिकडे जायला निघाले. साधारण 2/3 अंतर पार करून ते एका छोट्या पाण्याच्या झऱ्यापाशी आले. पाणी बघून तिथेच एका झाडाखाली त्यांनी घरून आणलेले डबे उघडले व ते खाण्यासाठी बसले. जमिनीचा मालक जेवून पोटावर हात फिरवीत ओढ्यापाशी पाणी प्यायला गेला होता आणि खरीददार सुस्तावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यावर पेंग आली होती. इतक्यात अचानक झाडीतून एक मोठा आकार बाहेर आला आणि त्या पाणी पिणाऱ्यावर झपाटला आणि डोळ्याचे पाते लवायच्या आत तो त्याला घेऊन नाहीसाही झाला. खरीददाराची झोप खाडकन उडाली. त्याला काय झाले त्याच्या अकलन व्हायला फार वेळ लागला. मग त्याने उरलेले 3 मैलाचे अंतर वर्ल्ड रेकॉर्ड होईल इतक्या जलद गतीने पार करून तो तळवडीला पोचला. त्याने रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन सगळी कथा सांगितली. तर रजिस्ट्रारने त्याला पोलीस स्टेशनला पाठवले. तिथे पुन्हा एकदा पोलिसांसमोर त्याने ती कहाणी सांगितली. त्याच्या सांगण्यात इतका विरोधाभास होता आणि तो प्राणी काय होता हे सुद्धा तो नीट सांगू शकत नसल्याने पोलिसांनी त्यालाच लॉकअपमध्ये टाकला. त्यांना वाटले की जमिनीच्या लोभाने त्याने त्याचे काहीतरी बरे वाईट केले असावे. कर्मधर्म संयोगाने ह्यूज पोलीस स्टेशनला आला असताना त्याला ती कहाणी समजली व त्याने त्या दुर्दैवी कैद्याला काय झाले ते विचारले. तर तो रडायला लागला व त्याने पुन्हा सगळी हकीकत ह्यूजला जशीच्या तशी सांगितली. ह्यूजचे डोळे चमकले. त्याच्या डोळ्यासमोर त्याने जखमी केलेला वाघ आला. त्याने खोदून खोदून विचारले असता त्या कैद्याने सांगितले, दोराई, जेवणामुळे माझे डोळे जड झाले होते. तो पाणी प्यायला गेला तितक्यात माझा डोळा लागला. अर्धवट डोळ्यांनी मी बघितले की काहीतरी मोठा लांब प्राणी तेथे आला व त्याला घेऊन गेला. मी घाबरून इथे आलो तर यांनी मलाच कोणी म्हणून आत टाकले. दोराई, दोराई, मला सोडवा. तो पुन्हा रडू लागला. ह्यूजला माहित होते की 2 महिन्यापूर्वी त्याने जखमी केलेला तो जखमी वाघ भविष्यात पुन्हा कधीतरी अवतरणार होता आणि त्याची काहीतरी बातमी कानावर येणारच होती. तो वाघ होता काय? त्याने कैद्याला विचारले. हवालदार ह्यूजकडे बघू लागला. त्याला वाटले हे असले मूर्खासारखे प्रश्न हा माणूस कसा काय विचारतोय. दोराई, दोराई, एवढे नक्की की ते काहीतरी जनावरच होते, लांब आणि मोठे. पण मी अर्धवट झोपेत होतो दोराई, त्यामुळे मला काही कळलंच नाही. हा माणूस खुनी नाहीये. काय घडले ते माझ्या लक्षात आलेले आहे. ह्यूज हवालदाराला म्हणाला, आपण ही घटना जिथे घडली तिथे जाऊन शहानिशा करू. मग स्वतःच्या कारमध्ये घालून ह्यूज त्या पोलिसाला व कैद्याला त्या ओढ्याकाठी घेऊन आला. ती घटना घडून 1 आठवडा झाला होता, पण अजूनही वाघाचे पगमार्क्स तेथे स्पष्ट दिसत होते. जेव्हा त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तेव्हा त्या दुर्दैवी जमीन मालकाचे अगदी थोडे शिल्लक असलेले अवशेष, कपडे व त्याची एक 10 रुपयाची नोट मिळाली. त्यातली बरीचशी हाडे गिधाडांनी व कोल्ह्या कुत्र्यांनी पळून नेली होती. हे झाल्यानंतर पुढे 1 महिन्याच्या आत या वाघाने दुसरा बळी घेतला. ह्यूजचे निवासस्थान व मोयार नदी यांच्या बरोबर निम्म्या रस्त्यावर असलेल्या नागलूर या वस्तीत. आणि त्यानंतर त्याचा 3रा बळी
आपल्या 2 मुलांच्या मागून जाणारा एक म्हातारा होता. तलाई मलाई पासून काही मैलावर हा बळी अगदी दिवसा ढवळ्या भर दुपारी घेतला गेला होता. गंमत अशी की जेव्हा त्या मुलांना वडिलांच्या गळ्यातून गुरगुरल्यासारखा आवाज आला व त्यांनी मागे वळून बघितले तेव्हा वडील नाहीसे झाले होते. बाकी कसलाही आवाज आला नाही. सहसा वाघ हल्ला करण्यापूर्वी गुरगुरतो, पण या वाघाने कसलाच आवाज केला नव्हता हे मात्र वेगळेच. फक्त त्याच्या वडिलांच्या घशातून जो आवाज निघाला त्यामुळे त्यांना काहीतरी झाले हे जाणवले होते. या घटनेनंतर नित्य बळी पडू लागले. त्या वाघाने आपले कार्यक्षेत्र आता तिथे प्रस्थापित केले होते. दुर्दैवाने त्याच वेळी ह्यूज आजारी पडला आणि त्याला वाघाच्या मागे जाणे दुरापास्त झाले. या सगळ्या हत्याकांडाला तो स्वतः दोषी मानत होता आणि ते खरेही होते. तो बरा असता तर त्याने नक्कीच वाघाला मारले असते, पण आजारपणामुळे त्याला बाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे त्याने मला तार करून बोलून घेतले आणि माझी स्टूड ब्रेकर मला त्याच्या निवासस्थानात घेऊन आले. मला गेटवरच डिसोजा भेटला. ह्यूज व्हरांड्यातच आरामखुर्चीत झोपला होता. त्याने माझ्या कारचा आवाज ऐकला नव्हता. त्याला बघून मी हादरलो. किती बदल झाला होता ह्यूज मध्ये. एकेकाळी एकदम भक्कम शरीर यष्टीचा हा माणूस आता खंगला होता, निम्मा झाला होता. त्याच्या शेजारी बसून चहा आणि त्याच्याच बागेतले आंबे खाताना त्याने मला सगळी हकीकत सांगितली, जी मी वर नमूद केली आहे. असं अचानक बोलून घेतल्याबद्दल त्याने माझी माफी मागितली. शिवाय वाघाला जखमी करून त्याला नरभक्षक बनवल्याबद्दल त्याच्या मनात फारच खेद वाटत होता. त्याने ते मनाला लावून घेतले होते आणि ते तसे मला त्याने बोलून दाखवले. अरे होतं असं कधी कधी ह्यूज, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. मी तुला मदत करतो. आपण दोघे मिळून त्या नरभक्षकाचा खेळ खलास करू. केनेत, माझे शिकार करण्याचे दिवस संपलेत आता, तो अत्यंत उदासपणे म्हणाला. आता माझी पुढची शिकार बहुतेक स्वर्गातच होईल, जर अशी काही जागा असेल तर, आणि मला तिथे स्थान मिळाले तर. आणि खरेच या वाघाच्या शिकारीनंतर तो शिकारीला कधी उभाच राहू शकला नाही. आम्ही ही शिकार पार पाडल्यानंतर तो लगेचच विमानाने इंग्लंडला गेला. त्याने तिथे एक अत्यंत सुंदर घर घेऊन ठेवलं होतं, पण तिथेही त्याला फार दिवस घराचे सुख उपभोगता आले नाही. तिथे गेल्यावर काही दिवसातच तो जिन्यावरून खाली पडला व त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर लगेचच हार्ट अटॅकने तो मरण पावला. असो, तर मी आणि ह्यूजने पुढे काय करायचे यावर विचार मंथन केले. मी जिथे जिथे वाघाने माणसे मारली होती तिथे तिथे लोकांना भेट देऊन माहिती काढणे आवश्यक होते. आजारी पडण्यापूर्वी ह्यूजने ती सगळी चौकशी करून ठेवली होती आणि त्याच्याकडची माहिती त्याने मला सांगितली होती. एक निश्चित होते की ह्यूजने जखमी केलेला तो वाघ हाच यात दुमत नव्हते. ज्या ज्या लोकांनी त्याला बघितले होते त्यांनी सांगितले होते की वाघाचा चेहरा बिघडलेला आहे, त्यात काहीतरी भयंकर विचित्र विद्रूपपणा आलेला आहे. दुसरी गूढ गोष्ट म्हणजे त्याचे आवाज न करणे. त्याची गुरगुर कधीच कोणीच ऐकली नव्हती. याचा अर्थ त्याचा स्वभाव पण त्याच्या चेहऱ्याप्रमाणे एकतर विचित्र असावा किंवा त्याच्या वोकल कॉर्डला काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. त्यामुळे तो वाघ मुका आहे अशी वंदता पसरली होती. सहसा शिकार करायची म्हणजे शिकारी 2-3 रेडे किंवा बैल वाघाचा जिथे वावर आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधतात. त्यातला एक मारला गेला की वाघ दुसऱ्यांदा येणार हे गृहीत धरून तिथे मचाण बांधतात आणि वाघ आला की त्याला ते टिपतात. मग तुम्ही म्हणाल की वाघ नरभक्षक आहे, तर मी ही जनावरे बांधण्यात काय फायदा? खरं तर वाघ माणसे खातात, पण ही अशी सहजासहजी मिळालेली जनावरे मारून खाण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीत. शिवाय माणूस बेट म्हणून बांधणं ही तर अशक्यप्राय गोष्ट आहे. ह्यूजचा त्या गावातला दबदबा आणि डिसोजाची मदत यामुळे मी 4 उमदे बैल विकत घेतले. ज्या 2 मुलांचे वडील वाघाने मारले होते ते स्वेच्छेने मला बैल बांधायला व मचाण बांधून द्यायला मदत करायला पुढे आले. ह्यूज, मी आणि डिसोजा आणि अजून 5 माणसे मिळून आम्ही एक कमिटी बनवली. बैल कुठं कुठं बांधायचे यावर विचार केला.
सर्वानुमते नित्य नियमानुसार असे ठरले की जिथे जिथे वाघाने बळी घेतला होता तिथे तिथे हे बैल बांधायचे. हे खरं माझ्या आकलनाच्या पलीकडे होते. वाघ आपण इथे बळी घेतल्याचा पश्चाताप करायला थोडाच तेथे परत येईल. तो त्याचा गुन्हा थोडाच होता, ते त्याचे भोजन होते. माझे पण पूर्वी असेच मत होते, पण आता अनुभवाने मला कळते की वाघ त्याने पूर्वी मारलेल्या बळीच्या त्या जागेवर सहसा यायचे टाळतो. कारण तिथे खूप लोक येऊन बघून गेलेले असतात. खूप काथ्याकूट केल्यानंतर शेवटी बैल कुठं कुठं बांधायचे हे त्यांनी माझ्यावर सोपवले. मी माझ्या बरोबरच्या 4 माणसांना अजून 8 माणसे बरोबर घेऊन यायला सांगितले. जिथे जिथे आम्ही बैल बांधणार होतो तिथे तिथे अगोदर सुरक्षित ठिकाणी आम्ही मचाण बांधून तयार ठेवणार होतो. ते अतिशय सोयीस्कर जाणार होते, कारण कील झाल्या झाल्या मला तेथे जाऊन बसता येणार होते. आणि कील झाल्यावर जो काही मचाण बांधताना गडबड गोंधळ आवाज होणार होता तोही झाला नसता. आम्ही तालामलाई तळवडी रस्त्यावर आलो, जिथे एका सरळ रेषेत आम्ही हे 4 बैल बांधणार होतो. आम्ही जिथे पहिले मचाण बांधायचे होते तिथे आलो. तेथे आम्हाला वाघाचे अगदी ताजे ताजे पगमार्क्स दिसले. तो नाल्यातून वर आला होता आणि रस्ता ओलांडून पलीकडे गेला होता. तो बहुधा सकाळच्या पारीस तेथून गेला असावा. नाल्यातून पुढे चढावावर गेल्यावर मला अजून वाघाचे काही पगमार्क्स दिसले. तो बहुधा इथूनच ये जा करत असावा. त्यातले काही पगमार्क्स फार जुने होते, पण आता जे ताजे ताजे पगमार्क्स होते ते मात्र एका प्रौढ व आकाराने मोठ्या नर वाघाचे होते. तिथे जवळच एक मोठे वडाचे झाड होते, जे मचाण बांधायला अतिशय उत्कृष्ट होते. 1.5 तासात आम्ही तिथे मचाण बांधले. आम्ही दुसऱ्या मचाणाकडे मोर्चा वळवला, जे सुलतान बॅटरी रोडवर होते. इथे त्या 2 मुलांच्या वडिलांना वाघाने उडून नेले होते. इथे मचाण बांधायला थोडा जास्त वेळ लागला. आता टळटळीत दुपार झाली होती. 4था बैल बांधता बांधता अंधार पडू लागला. आम्ही आमचे काम आटपून परत ह्यूजच्या फार्म हाऊसकडे, जे तिथून 5 मैलावर होते, तिथे आलो. दुसऱ्या दिवशी जर सगळे बैल जसेच्या तसे राहिले तर जंगलाच्या दुसऱ्या भागात फेरफटका मारायचे निश्चित करून मी त्या रात्री शांत झोप घेणार होतो. एखादा बैल मारला जाईपर्यंत मला तसेच करावे लागणार होते. पण काळाच्या उद्रात काय लिहिलेले असते कुणालाच माहीत नसतं. मारल्या गेलेल्या वृद्धाची 2 मुले आणि अजून 2 जण, मी त्यांना बांधलेल्या गुरांना रोज सकाळी भेट देऊन त्यांना चारा पाणी देण्यास सांगितले होते. ते प्रथम पश्चिम भागाकडे लांब बांधलेल्या 2 गुरांना भेट देऊन, नंतर सुलतान बॅटरी रोडवरच्या बैलाला बघून, नंतर ह्यूजच्या घरापासून सर्वात जवळ असलेल्या तालामलाई तळवडी रोडवरच्या बैलाला भेट देणार होते. सकाळचे 10:30 वाजले होते. मी वरांड्यात बसून सृष्टी सौंदर्य निहाळत होतो. तेवढ्यात ते 2 घाईघाईने माझ्याकडे येताना मला दिसले. मला वाटले एखादा बैल मारला गेला असावा आणि त्याची खबर देण्यासाठी ते येत आहेत. पण त्यांनी सांगितले त्या बातमीने मी थोडा अवस्थ झालो. आम्ही सर्वात शेवटी बांधलेला बैल मारला गेला होता व थोडा खाल्ला गेला होता. त्याशिवाय ह्यूजच्या घराजवळचा बैल पण मारला गेला होता व अर्धवट खाल्ला गेला होता. दोन्ही बैलांमध्ये जवळजवळ 5 मैलाचे अंतर होते आणि हे 5 मैलाचे अंतर एकच वाघ पार करून दोन्ही बैलांना खाऊ शकणार नव्हता. मग आता मी कोणत्या मचाणावर बसू? नाल्याजवळच्या की ह्यूजच्या घराजवळच्या? ह्यूजच्या घराजवळचा बैल जिथे होता तो मार्ग आम्ही बघितला होता. तो वाघाच्या येण्या जाण्याचा नित्य मार्ग होता. बहुधा तोच नरभक्षक असावा असा विचार करून मी त्याच बैलाजवळ बसायचे ठरवले. रात्रभर बसायचे म्हणजे आता दिवसा थोडी झोप घ्यायला हवी होती. ह्यूजने मला 1 वाजता जेवायला हाक मारली. मस्त जेवणानंतर त्याने छान छान सँडविचचे एक पार्सल माझ्याकडे दिले. मी ते आनंदाने स्वीकारले. 2:30 वाजता मी मचाणावर जाऊन बसलो. माझ्या साथीदारांनी त्या मारलेल्या बैलाचे गिधाडे व कोल्ह्या कुत्र्यांपासून संरक्षण करायला त्याच्यावर टाकलेल्या फांद्या दूर केल्या व ते निघून गेले. ते गेल्यापासून तेथे शांतता होती. नरभक्षकाच्या अस्तित्वाने तेथे अगोदरच भयान वातावरण पसरले होते आणि ज्या मार्गावर त्याने ते बळी घेतले होते तिथे जाणून बुजून कोण जाणार?
साधारण 5च्या दरम्यान तालाई मलाईच्या दिशेने येणाऱ्या रोडवरून मला माणसांचे आवाज ऐकू आले. मला आश्चर्य वाटले. मी बघितले, माझे ते 4 मदतनीस डिसोजा बरोबर घाईघाईने माझ्याकडेच येत होते. त्यांनी मला सांगितले तिथून 17 मैलावर असलेल्या सत्यमंगलमच्या चरमराजनगर रोडवरील दिंबम नावाच्या गावात वाघाने एका बाईला ती विहिरीवरून पाणी आणायला गेली असताना मारले.